एकरवर त्याचं वीज बिल भरू शकत नाही. म्हणून या कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र आलो त्यावेळेस आमचा भरपूर फायदा झाला. आमच्या याच्यामध्ये एकत्र पहिल्या प्रथमच आम्ही एकत्र नुसतं बी खरेदी केलो, त्याच्यात आमच्या सगळ्या लोकांचे 25,000 रुपये वाचले, आमचा टाइम वाचला. आणि त्याच्यामुळं की कुठलाही माल आम्हाला बाजारात न जाता एकटा माणूस आमचा इथं आम्हाला आणून पोहोच करू शकतो. बियाणं असेल आणि औषध असेल. तर त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी महत्वाची की आज या जगामध्ये थोडंसं भेसळीचं प्रमाण फार जास्त झालेलं आहे. आणि एकटा माणूस गेला तर आपल्याला कोणी फसवू शकतो. एकटा माणूस आपण जर बाजारात गेलो तर आपल्याला कोणी फसवू शकतो. परंतु या भागीदारी शेतीमध्ये एवढा मोठा ग्रुप असल्यामुळे ते फसविणाऱ्याला सुद्धा अशी भीती वाटते की आपण एवढ्या लोकांना जर फसवलं तर आपला माल उद्या बाजारात कसा विकेल. म्हणून हा भागीदारी शेतीचा प्रयोग फार चांगला आहे. राजामामाच्या कल्पनेतून हा सुचला आणि इथल्या आमच्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी सुरुवात केलेलाच त्यांच्या मनात आलं की हे भागीदारी बचत गट करू शकते तर सर्व शेतकरी का करू शकत नाहीत, आपण याला चालना दिली पाहिजे. म्हणून त्यांनी याला चालना दिली आणि एकदम खरोखरच असा चांगला प्रोजेक्ट आहे. आणि म्हणून आम्ही आज त्याच्यामध्ये सर्व लोक काम करत आहोत. माझे 2 शब्द ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. यानंतर जो की आपण कृत्रिम पाऊस कसा पाडलेला आहोत, आपण होम कसं पेटवलं, त्यात जी काय प्रक्रिया केली असा एक अनुभव सांगणाऱ्या त्या ठिकाणी मारुतराव हडवळे. कृत्रिम पावसाबद्दलची आमची संकल्पना कशी झाली, ज्यावेळेस मामा आम्ही ऑफिसमध्ये बसला होता त्यावेळेस आम्हाला वाटलं की आता पाऊसच पडणार नाही, काय वाट करायची, कशाबद्दल कशी काय याच्याबद्दल विचार न करावा असं बसले असता आम्हाला सुचलं बाबा मामा की काही दिवसाखाली आपल्या इथले मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या काळात पाऊस पाडले विमानानं कृत्रिम याच्यावर, तर आपल्याला इथं काही शक्य आहे का. इथून खरी म्हणजे संकल्पना आली या गोष्टीची, कृत्रिम पाऊस कसा पाडावा आणि त्याला खर्च काय वगैरे वगैरे मामाला आम्ही प्रश्न केल्यानंतर मामाने त्या गोष्टीला लगेच सुचून धरलं आणि त्या मार्गाने निघाल्यानंतर काही दिवसांनी त्यांना बरेच मित्रमंडळी त्यांची भेटी महाराष्ट्रातली बाहेरली काय भेटली. मग तेही मिठाचा प्रोग्राम की बाबा असं एक तंत्रज्ञान ते शोधून आणलं की मीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपले लाकडं जमा करायचे, होम पेटून त्याच्यात मीठ टाकून आपण होम लावायचा आणि मिठापासून ढगापर्यंत त्याचे जे कण जातील त्याच्यापासून पाऊस पडतो असा हा निष्कर्ष तेही काढले. कोणाकोणाशी संपर्क साधले की काय नाही की शास्त्रज्ञाशी. मग हे होम पेटायला आम्ही तिथून सुरू केलो. मग गावोगाव जाऊन सगळ्यांना लोकांना सगळी माहिती देऊन मग होम बाबा कसं पेटवायचं, मीठ किती वापरायचं असे मामाने सगळ्यांना माहिती दिली. आणि 10-20 खेड्यामध्ये इथे आम्ही होम लावून बारूनपर्यंत जाऊन फुग्याचा प्रोग्राम, फुग्यामध्ये मीठ भरून हायड्रोजन भरून फुगा ढगापर्यंत कसा पोहोचेल असे हे मामाने याच्याबद्दल हे केले. मग इथून पाऊस ती प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या वरला लावलं, 4-8 दिवसानंतर पावसाची प्रक्रिया झाली. जास्तच आनंद वाटला, ज्या शेतकऱ्यांनी त्यांना उठाव केला आणि ह्या प्रोग्रामाला नांदेड जिल्ह्यावर महत्व आलं. एवढे सांगून मी माझे 2 शब्द संपतो. यानंतर आदरणीय